तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आज आपण निघालो आहोत सह्याद्रीच्या रांगामधील एक भन्नाट आणि ऐतिहासिक किल्ला म्हणजेच हरिश्चंद्रगड सर करायला. या ट्रॅकमध्ये पाहायला मिळणार आहे अप्रतिम निसर्ग, धुक्याने भरलेला घाट आणि प्रसिद्ध कोकणकडा. तर चला मग सुरू करूया. मी आता डोंबिवली स्टेशनवर पिकअप पॉईंटसाठी पोचलो आहे. इथून आपला आणि ट्रॅव्हलवाल्या सोबतचा ट्रॅकचा प्रवास सुरू होणार आहे. सगळ्यांना भेटण्यासाठी आणि भन्नाट ट्रॅक अनुभवण्यासाठी मी उत्सुक आहे. तर लवकरच पुढचे अपडेट मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईन. तर आपला हा पिकअप पॉईंट आहे. ही आपली बस आहे. सुखरूप सगळं होऊ दे, सुखरूप प्रवास होऊ दे. गणपती बाप्पा. एवढी सगळा ग्रुप आपला हरिश्चंद्रगड सर करायला जाणार आहे. तर चला ट्रेकला सुरुवात करूया, म्हणजेच प्रवासाला सुरुवात करूया. दोघांपैकी कोणी एक फ्रंटला लीड करेल, एक टेलला लीड करेल. त्याच्यामध्ये आपले सगळे पार्टिसिपंट असतील. आणि कोणी कचरा करू नका. कचरा ठेवायला जागा नसेल आमच्याकडे द्या, आम्ही बॅगेमध्ये कचरा ठेवू. आणि ही एक ट्रॅव्हलवाल्याकडनं तुम्हाला एक छोटीशी आठवण आमच्याकडनं. आणि काही कोणते पण बोलले तर ट्रॅव्हलरला कम्युनिटी वेगळी आणि ग्रुप पण खूप आहे. तर कोणी ओमच्या मागे राहू नका आणि कोणी माझ्या पुढे जाऊ नका. इन बिटवीन आपण दोघांच्या मध्ये. तर आमचं ऑफिशियल ट्रेक आता चालू झालं आहे. तुम्ही टायमिंग तर बघितला असाल किती वाजले. त्याच्यानंतर आम्ही 10 मिनटं फ्रेश होऊन ट्रेकला स्टार्ट करतोय. तर तुम्ही ते लिखलिखत बघतच असाल, ते टॉर्च आहेत, तेच ट्रेक करायचं आहे. ते रात्रीचं दिसत नाही आहे, पण सकाळचं खूप सुंदर दिसणार. तर चला सुरू करूया. मंडळी रात्रीचं तुम्हाला काही दिसणार नाही, त्यामुळे डायरेक्ट माणसं दिसत नाही इकडे. पुढची माणसं किती दिसत नाहीत. मग अशी मी काळा दिसत होतो, पण आता मी गोरा दिसतोय. दिसत पुढची माणसं दिसत का? तर मित्रांनो, ज्या गोष्टीसाठी मी वाट बघत होतो ती गोष्ट मी पहिली करणार आहे इथे. म्हणजे दुकानमुळे दिसत नाही. तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. हरिश्चंद्रेश्वर मंदिर आहे. हा गणपती मी वाचण्यामध्ये तरी ऐकलं की ह्याला लंबोदर म्हणतात. त्यामध्ये एवढी आयडिया नाही.
आणि ही मूर्ती आहे ते भग्नावस्थेत आहे. भग्न म्हणजे भग्नाचा अर्थ काय होतो की प्रॉपर नाही म्हणजे जसे असते तशी नाही तर ह्याला भग्न आहे. आणि मागच्या ह्याच्यामध्ये तिच्याकडे दोन्ही पण हातामध्ये हेच आहेत म्हणजे शत्रू काय बोलतात शस्त्र आहे असं करेक्ट. आणि एका हातामध्ये असं बोलतात की प्रसादासाठी आणि एका ह्याच्यासाठी एवढंच आहे. आणि इकडे बघितलं गेलं ना तर ह्या मंदिराकडे समोर पण नदी आहे आणि मागे पण मंदिर आहे असं महादेवाचं मंदिर आहे. आणि इकडे खाली बघाल तर इकडे पाण्याच्या टाक्या आहेत. इकडे तू 12 महिने पण पाण्यात पियाचं पाणी तर इकडे पाणी पिऊ शकतो. बस एवढंच आहे. तिचं मंदिर आहे. खूप छान अशी मूर्ती आतमध्ये आहे. तर आता आपण जातोय कोकण कड्यावरती. जे दृश्य बघायला लोक खूप लांबून लांबून येतात आणि आवर्जून येतात. खरं तर याचं महत्त्व खूप आहे कारण तुम्ही बघू शकता आधीच्या व्हिडिओमध्येच किती खूप सुंदर असं दृश्य दिसलेले. तर आताही तसेच दृश्य आपण कोकण कड्यावरती बघू. ते म्हणजे माझ्या बोलण्या पलीकडे येते तर ते तुम्हाला दाखवतोच. कोकण कड्याला यायची वाट अशा प्रकारे आहे जी आपल्याला कालचं सुंदर दृश्य दाखवते. पण इथे पाय खूप स्लिपरी होतात त्यामुळे सर्वांनी मान्सूनमध्ये जपून यावे. खाली घेऊन जाते. वेलकम टू कोकण कडा. त्याच्यामध्ये माणसं दिसत नाहीत. आता धुकं आहेत. धुक्यांमुळे काही दिसत नाही पण मलाही आता समोर बघल्यावरती भीती वाटते. धुकं गेल्यावरती तुम्हाला दृश्य दाखवतो. तुम्हाला टीप देतो संडे आणि सॅटर्डेला येऊ नका. कायच बघायला भेटणार नाही. वारंवार फूक मारल्यानेही धुकं जात नाही आहेत. तरी लोक बसली आहेत आज घेऊन की धुकं जातील आणि मला कोकण कडा बघता येईल. पण देव आज वेगळंच रूप घेऊन आला आहे. धुक्यांच्या मोठ्या प्रवाहामुळे आता मी मॅगीचा आस्वाद घ्यायला जातोय. तर चला मॅगी खायला. मॅगी खाल्ल्यानंतर देवाने आपल्याला आपले रूप दाखवले. कोकण कडाचा आमची ट्रिप संपूर्ण झाली. पुन्हा तर मित्रांनो आम्ही आता परतीचा प्रवास सुरू केला आहे. तर उतरताना खूप धावपळ होते, धडपड होते. तर ते सावरायसाठी कॅमेरा पण पकडायला लागतो आणि म्हणजे सगळंच एकत्र करावं लागतं. तर मी व्हिडिओ इथं संपवतो. माझा अनुभव कोकण कड्याचा खूप छान होता. माझ्या दृष्टीने मी तुम्हाला दाखवला. तुम्हाला कसा वाटला असेल ते मला नक्की सांगा. आणि
ट्रॅव्हलवाला या मुलांसोबत जे आम्ही ट्रिप काढली आहे ग्रुप ट्रिप ती खूप छान होती. ह्यांना पण मी टॅग करतो आहे, ह्यांना पण तुम्ही फॉलो करा. जर तुम्हाला जायचं असेल तर ह्यांना DM करा इंस्टाग्रामला. तर चला निरोप घेऊया आपण. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण असेच व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये पण भेटत राहील. धन्यवाद.